भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या नेत्या पंकजाताई मुंडे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत। खरं तर आज भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहाजी हे देखील आज दौऱ्यावरती आहेत। ताई, तुम्ही स्वतः उपस्थित आहात। काय वाटतं, आज अमित शहाजींचा दौरा आहे। खरं तर लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि मराठवाड्यातून त्यांनी सुरुवात केलेली आपली जाहीर सभेची। मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा दौरा आहे। हा दौरा ते गृहमंत्री म्हणून नाही तर भारतीय जनता पार्टीचे एक नेता म्हणून एक क्लस्टरचा दौरा करत आहेत। असे क्लस्टर प्रत्येकाला दिलेले आहेत वेगवेगळे। तर आपला जे क्लस्टर आहे संभाजीनगरचं, त्या क्लस्टरमध्ये आज स्वतः अमितभाई शहा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी संवाद साधणार आहेत। तर मी पण उत्सुक आहे सभेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनासाठी। ताई, खरं तर संभाजीनगरच्या जागेवरून मोठा खल सुरू आहे, चर्चा सुरू आहे। खरं तर गेल्या 6-7 टर्मपासून ही जागा जी आहे ती शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेचे नेते म्हणतात की ही जागा आम्हाला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। खरं तर मराठवाड्यामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात काम उभं केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे। काय वाटतंय, संभाजीनगरची जागा काय आपल्याकडे येईल की काय? यावर भाष्य करण्यासाठी मी फार लहान आहे, कारण त्या रोलमध्ये जे लोक ठरवणार आहेत युतीचे सर्वेसर्वा बसून त्या जागा वाटपाच्या संदर्भात ते निर्णय फायनल ते घेतील। त्यामुळे मी त्याच्यामध्ये आता भाष्य करणं माझा रोल तो नाही। खरं तर परळी लोकसभा मतदारसंघातून बीड परळी लोकसभा मतदारसंघातून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की पंकजाताई आता केंद्रामध्ये नेतृत्व करताना पाहायला मिळतील। काय तुमची स्वतःची इच्छा काय आहे किंवा पक्षाची काय एकंदरीत मानसिकता आहे? पक्षाची मानसिकता काय हे सांगण्यासाठी मी एक छोटी कार्यकर्ता आहे। माझी इच्छा काय सांगायची हा विषय आता मला असं वाटतं की मला जरुरी नाही माझी इच्छा मीडियाला सांगणं। मी पण आणि तुम्ही पण प्रतीक्षा करू त्या वेळेची की लवकरच त्याच्याबद्दल निर्णय होईल आणि तेव्हा मला वाटतं भाष्य करणं उचित राहील। खरं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पक्षामध्ये काम करता आहात, अगदी ग्राउंड लेवलपासून। तुमच्या मनामध्ये काय आहे की कुठं काम करावं? राज्यातही आपण काम केलेलं आहे, आता केंद्राच्या तुम्ही कार्यकारिणीमध्ये देखील आहात, मोठ्या पदावरती आहात। आता इथून पुढची काय तुमची वैयक्तिक इच्छा काय? असा विषय नाही, मी काम करावं हा मुद्दा महत्त्वाचा आहे। कुठे काम करावं हे कधीच माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं, कारण जिथे जसं गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की निवडणूक लढव। त्यांनी मला जे सांगितलं ते मी केलं, कारण माझं योगदान हे महत्त्वाचं आहे। आणि 5 वर्ष मी कुठल्याही संविधानिक पदाशिवाय कामं करतच होते, त्यामुळे काम हे महत्त्वाचं आहे। कुठल्या रूपाने घ्यायचं आहे आता हे बघू, मारुती ठरवेल। ते खरं तर मराठवाड्यामध्ये शिवसेनेचं प्रचंड वर्चस्व राहिलेलं आहे यापूर्वीच्या कालावधीमध्ये, अगदी बाळासाहेब ठाकरेंच्यापासूनच। मात्र आता भाजपने मोठ्या प्रमाणात इथे ताकद जी आहे ती लावलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून भाजप इथे काम करत आहे। कशा पद्धतीचं वातावरण मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते? कारण आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे 2 गट पडलेले आहेत, मग त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो का? कारण जागांच्या विभागणीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो। मला असं वाटतं की अजून खूप निवडणुकीच्या वातावरणामध्ये प्रत्येक तासाला डायनॅमिक्स बदलत राहतात। तर अजून थोडी वेळ आहे। निवडणुकीचं वातावरण जरी झालं असेल तरी जेव्हा निवडणुकीचं वातावरण सुरू होतं तेव्हा एक दिवसाला वेगवेगळे चित्र बघायला मिळतात। तर हे चित्र आपण बघितलेले बरे, त्याच्याविषयी भाष्य करण्यापेक्षा। आजच्या सभेत काय अपेक्षित आहे? अमितभाई काय बोलतील किंवा काय घोषणा करतील? त्यांनी काय बोलावं हे अपेक्षा करावी आणि त्याच्याविषयी भाष्य करावं हा माझा मुळात भूमिका नाही। मी उत्सुक आहे, नक्कीच त्यांचं मार्गदर्शन नेहमीच लाभलेलं आहे आणि ते सर्वोच्च संघटनेचं काम त्यांनी अध्यक्ष म्हणून पाहिलं असताना आम्ही जवळून त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। तर त्यांचं कुठलंही भाष्य येणं हे नेहमीच भारतीय जनता पार्टीला शक्ती देणारं ठरलेलं आहे। अब की बार 400 पारचा नारा आहे, कसं पाहताय आपण या नाऱ्याकडे? प्रार्थना करते पार व्हावं। तर या होत्या पंकजाताई मुंडे आणि त्यांनी भद्रा मारुतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आज संभाजीनगरच्या सभेला त्या स्वतः उपस्थित देखील राहणार आहेत। कॅमेरामन विळून हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।